नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपण बघणार आहोत किचनसाठी उपयुक्त अशा टिप्स. नंबर 1, तुम्ही टेन्शनमध्ये असाल किंवा थकलेले असाल तर अद्रक टाकून चहा प्या, तुम्हाला फ्रेश वाटेल. नंबर 2, चपात्या बनवून झाल्यानंतर तवा नेहमी बाजूला ठेवावा, गॅसवरती ठेवू नये. नंबर 3, पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये थंड वातावरण असते तेव्हा दही खाण्यापेक्षा गरम दूध प्यावे, हे शरीरासाठी चांगले राहते. नंबर 4, रवा किंवा दलिया खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. नंबर 5, आठवड्यातून एकदा तरी उपवास करावा, त्यामुळे पोट व्यवस्थित राहते. नंबर 6, अंडे ठेवताना किंवा घेताना एखाद्या वेळेस आपल्या हातातून पडते तर ते पडल्यावर पूर्ण फरशीवर चिकट होते. ते सांडलेले भरताना चिकट होऊ नये यासाठी त्यावर थोडे मीठ टाका व थोडा वेळ तसेच राहू द्या. नंतर टिश्यू पेपर किंवा टॉवेलने ते साफ करा, ते लवकर साफ होईल. नंबर 7, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये अवश्य बसावे, त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. नंबर 8, घरातील कामे स्वतःच करावीत, त्यामुळे शरीराची हालचाल होते, शरीर तंदुरुस्त राहते. नंबर 9, पाणी पिल्यानंतर वाकू नका, त्यामुळे पाणी श्वसन नलिकेत जाऊ शकते. नंबर 10, कांद्याचा रस केसाला लावल्याने केस गळती थांबते व केस वाढू लागतात. नंबर 11, जर तुमचे ओठ काळे पडले असतील तर डाळिंबाची आणि लोणी यांची पेस्ट बनवून लावल्याने ओठ चमकदार बनतात. नंबर 12, जर तुमची उंची वाढत नसेल तर व्हिटॅमिन डीच्या पदार्थातून मिळते अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. नंबर 13, ज्या महिला चपाती बनवताना चपाती झाल्यानंतर दुमडून ठेवतात त्यांच्या घरात नेहमी लक्ष्मी नांदते. नंबर 14, पायी चालण्याने व्यक्तींना हृदयाचे आजार कधीच होत नाहीत. नंबर 15, कधीही उलटे झोपू नका, त्यामुळे जेवण व्यवस्थित पचत नाही आणि हृदयालाही नुकसान होऊ शकते. नंबर 16, ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे त्या व्यक्तींनी नारळाचे पाणी प्यावे, त्यामुळे फरक पडतो. नंबर 17, अंड्यामध्ये लिंबाचा रस टाकून केसांना लावल्याने केस सिल्की व चमकदार होतात. नंबर 18, रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. नंबर 19, तोंडामध्ये फोड आले असतील तर जेवण केल्यानंतर बडीशेप चावून खावी, आराम मिळतो. नंबर 20, मातीच्या भांड्यामध्ये जेवण केल्याने कोणतेही आजार होत नाहीत. नंबर 21, बटाट्याची भाजी बनवताना कढीपत्ता टाकल्याने भाजीची चव वाढते. नंबर 22, पायात चप्पल न घालता गवतावर चालणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, त्यामुळे नजर चांगली होते. टाचा दुखत असतील तर आराम मिळतो. नंबर 23,
काही वेळ बसून हसी मजाक करणेही आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे आपला माइंड फ्रेश होतो. नंबर 24, निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेहमी टेन्शन फ्री राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण गाणे ऐकणे किंवा लहान मुलांसोबत खेळणे किंवा आपल्या आवडीचे जे काम असते ते आपण करणे. त्यामुळे आपला कामाचा लोड कमी झाल्यासारखा वाटतो. नंबर 25, खास महिलांनी आपल्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेणे गरजेचं आहे. कारण सर्व घराची जिम्मेदारी ही महिलेवरच असते. मुलांची, मिस्टरांची, घरातील बाकी मंडळींची, सगळं व्यवस्थित करण्यासाठी पहिले आपण तंदुरुस्त असणे खूप गरजेचं असतं. आपण व्यवस्थित असलो की सगळे कामंही व्यवस्थित होतात. नंबर 26, श्वास घेताना नेहमी नाकानेच घ्यावा. तोंडाने श्वास घेणे आजारीपणाला आमंत्रित करतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओसोबत अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत.